हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज मी खूप महत्वाच्या विषयावर माझं मत मांडणार आहे आणि मला आपली मतं पण अपेक्षित आहेत. हे म्हणजे इच्छा मरणाचं. अलीकडेच कर्नाटक सरकारने इच्छा मरणासंबंधित एक मोठा निर्णय घेतला. तो म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने म्हणजे सुप्रीम कोर्टानं 2022 साली दिलेला निकालाची अंमलबजावणी करण्याचं. आपल्याकडे महाराष्ट्रात अजूनही तर काही अंमलबजावणीला आपले सरकारनं काही हे दिलेलं नाहीये, हिरवा कंदील नाही दिलेलं. आता इच्छामरण म्हणजे काय? कोण हे इच्छामरणासाठी अप्लाय करू शकतो? 18 वर्षावरचा कोणही करू शकतो. आता इच्छामरण म्हणजे काय? म्हणजे सपोज आपण एखादा दुर्धर आजारानं ग्रस्त झालेलो आहोत. मग आपल्यालाही वाटते त्या नाकात नळ्या, ते नळ्यातनं अन्न पुरवतात, असलं जगणं नको बाबा. अशा परिस्थितीत आपल्याला इच्छा मरण द्यावं ही इच्छा आपण आपण विल करतो, तसं कस्टोडियनकडे दिलं जाते. हे असं आपण दिलं म्हणजे लगेच आपल्याला इच्छा मरण देतील का? नाही. त्याला डॉक्टरांची समिती नेमली जाईल आणि ते समितीनं होकार दिला तरच हे मान्य होईल. आता हे कशासाठी? मला तर कशासाठी हवं असं वाटतं हे मी सांगते माझं मत. मी माझे मैत्रिणीचे सासूबाईंचं बघितले बरेच वर्षापूर्वी. माझी मैत्रीण त्यांचं सगळं करून शाळेत यायची. हे जवळजवळ 40 वर्षापूर्वी माझी मैत्रीण आहे अजूनही. सध्या ती पुण्याला मुलाकडे असते. आणि तेव्हा असं आता सारख्या सोयी सुविधाही डायपरच्या वगैरे नव्हत्या. त्यामुळे सगळ्या बेड रिडन होत्या. त्या कितीतरी वर्ष, 2-4 वर्ष तरी होत्या असं वाटते. माझी मैत्रीण शाळेतनं गेल्यावर सगळं त्यांचं साफसफाई केल्यावर ती म्हणायची, मला जेवण सुद्धा नको वाटते, जेवायला सुद्धा. त्यावेळी खरोखरच माझ्या मैत्रिणीचं वजन पण खूप कमी झालं होतं. पण व्यवस्थित करत होत्या त्या. सासूबाईंना काही तिचे कळत नव्हतं. म्हणजे जीव आहे म्हणायला जीव होता एवढंच. मग अशा परिस्थितीत त्या व्यक्तीलाही त्रास त्याचा आणि बाकीचे नाही, सर्वांना त्रास आहे. आणि डॉक्टरांनी सांगितलेलंच होतं काही खरं नाहीये म्हणून. पण आपल्याला माहित आहे ब्रीदिंग चालू आहे तोपर्यंत आपण आहे म्हणतो. तर बघितल्यावर तेव्हा मला पण वाटायचं नाही, खरंच माणसाला पाहिजे, म्हणजे आपण जगायला पाहिजे. जगण्यावर इंटरेस्ट आहे मला, पण कधीपर्यंत आपल्याला होते तोपर्यंत. अगदी बेडरिडन होऊन आपल्याला कशाचं काही कळत नाहीये. मग आपण काय करणार ना? लोक तरी आपलं काही त्यांना म्हणून किती आपण त्रास देणार. त्यामुळे अशा वेळी मला वाटते ह्याची गरज आहे माणसांना. पण ह्याचा काही लोकांना वाटते ह्याचा दुरुपयोग होईल का? मला तेवढं नाही वाटत. का? म्हणजे हे आपण आपलं विल कसं आपण सबमिट करतो तसंच हे इच्छापत्र पण आपण ऑलरेडी कस्टोडियनकडे दिलेलं असते. आणि तर दिलेल्यामुळे काही असते कोणी आणि डॉक्टरांचं समिती त्याच्यावर काय तो निर्णय घेणार. त्यामुळे मला नाही वाटत ह्याचं काही मिसयूज होईल का म्हणून. फॉर एक्झाम्पल, जेव्हा ती व्यक्ती
खरंच दुर्धर आजाराने त्रस्त असेल तेव्हा या इच्छापत्राचे आधारे उपचार केले किंवा न केले जावेत हे बंधन डॉक्टरांवर असेल. लक्षात घ्या का मी हे मिसयूज होणार नाही म्हणते. त्यासाठी रुग्णालय तिथल्या 3 डॉक्टरांची समिती नेमेल आणि 2 दिवसात निर्णय दिला जाईल. कुठलाही गैरप्रकार होऊ नये म्हणून अजूनही वेगळ्या 3 डॉक्टरांची समिती नेमली जाईल. त्यातील एक डॉक्टर हा सरकारी डॉक्टरांचं प्रतिनिधित्व करेल. त्यासाठी अजून 2 दिवस दिले जातील. एकंदरीत रुग्ण आणि नातेवाईक 3+3 असे 6 डॉक्टर ह्या सगळ्यांचं एक मत असेल तर रुग्णाचे उपचार थांबवले जातील. या व्यवस्थेचा गैरवापर होऊ शकतो का? मला तर नाही वाटत. विशेषत काय वाटत नाही म्हणजे इच्छापत्र बनवलेलं आहे. हे कोण बनवले? त्या व्यक्तीनं स्वतः बनवलेलं आहे हे इच्छापत्र. आणि ह्याच त्यामुळे गैरप्रकार होणं मला तरी वाटते अशक्य आहे. त्यातून कस्टोडियनकडे त्या व्यक्तीनं स्वेच्छेनं ते पत्र जमा केलेलं आहे. 6 डॉक्टरांचे सहभाग आहे, सहमती आहे. त्यामुळे मला वाटते ह्याचा काही गैरवापर होणार नाही. आणि जगातील अनेक देशांमध्ये सर्रास असं इच्छापत्र बनवलं जातं. ते कायदेशीर आहे आणि त्याची अंमलबजावणी होते. त्यात गैरप्रकार झाल्याचं एकही केस दिसत नाही. आणि हे इच्छापत्र कसं बनवावं? इच्छापत्र बनवण्यासाठी स्टॅम्प पेपर, लीगल पेपर लागत नाहीत. अगदी हाती लिहिलेले इच्छापत्र सुद्धा कायदेशीर आहे. तसेच या इच्छापत्राला कुठलाही रेजिस्ट्रेशन वगैरे करावं लागत नाही. पण नोटरी करणं मात्र गरजेचं आहे. तसेच नोटरी करायला जाताना 2 साक्षीदार असायला पाहिजेत. शक्यतो मृत्यूपत्र व्यवस्थापक असलेली व्यक्ती साक्षीदार असू नये. आता नोटरी केलेले इच्छापत्राची एक प्रत ही आपण कस्टोडियनकडे जमा करायची आहे. आणि कस्टोडियन ह्याच्यासाठी जे कोणी तुम्ही नेमता ते प्रत्येक वार्डाचे वैद्यकीय अधिकाऱ्यांना कस्टोडियन म्हणून नेमलं आहे. आणि आपल्या मूळ प्रतीवर कस्टोडियन यांची सही शिक्का घेऊन आणि त्यांना एक प्रती दिली की एक नागरिक म्हणून आपलं काम झालं. आता या शिक्का असलेल्या मूळ प्रतीचा झेरॉक्स काढून त्या मृत्यूपत्र व्यवस्थापक म्हणून नेमलेल्या नातेवाईकाकडे देणं हे उत्तम आहे. त्यामुळे माझं मत विचारला तर अगदी हे बघा, जे आजारातनं आपण बरंच होणार नाही, स्वतःलाही त्रास, बाकीच्यांनाही त्रास आणि बेड रिडन होऊन राहणं म्हणजे हे खूप असं काय म्हणेन मी, आपण अपेक्षा करू शकणार नाही. असले स्थितीत आपण बघतो कितीतरी लोक
किती 2-2, 3-3 वर्ष बेडरिडन होऊन राहतात, बेडसोर्स होतात, किती सगळ्यांना त्रास होतो. त्यामुळे मला वाटते असे सगळे त्रासातनं मुक्ती म्हणजे इच्छा मरण असणार आहे. मला आपले ओपिनियन पण पाहिजे आहेत. आपलं काही शेवटी हे बघा, सरकार काय नियम हे घेते तर अंतिम असणार आहे. पण मला वाटते दुर्धर आजार जेथून आपण बरंच होणार नाही असं डॉक्टरांना पण वाटलं तरच लागू होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारनं पण कर्नाटक सरकाराचे पावलावर पाऊल घेऊन पुढे जायला हरकत नाही असं मला वाटते. आपलं मत मात्र नक्की मांडा. हॅव ए गुड डे.